हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर तुम्ही ऐकलत आपल्या ह्या घरी पिंजरा आहे, त्याचा इतका सुंदर आवाज आहे आणि सकाळी चिमण्यांची किलबिलाट, पहाटे उठण्याची ती वेगळीच मजा, एनर्जी, ही सगळी काही वेगळंच येणारं वाईब खूप छान वाटतं. आणि आपल्या तर सकाळ सकाळ सुरुवातच होते कामाला. तर आता मी सकाळचा नाश्ता म्हणजे उपमा करते आहे आणि तिखट उपमा खूप सगळ्यांना आवडतो. तर रवा आता भाजून घेते आणि छान तिखट उपमा करून घेते. सकाळी डब्बा आणि सकाळी जो नाश्ता असतो तो सगळ्यात पहिलं मी पटापट आवरते. म्हटलं टिफिनलासुद्धा एक भाजी वगैरे बनवावी, चपातीला फटाफट बनवून घ्याव्या. एक साईडला चहा ठेवला होता आणि उपमा पटकन करून घेतला. चपात्या बनवत बनवत एकीकडे मी वांग्याचं भरलेली वांगी अशी सुकी बनवणार होते. तर तर ती मला मातीच्या भांडीमध्ये खूप छान वाटतात. भरलेली वांगी, मेथीची भाजी, म्हणजे हे असे पदार्थ ना खूप छान लागतात मातीच्या भांडीमध्ये आणि चविष्ट लागतात. त्याच्यामुळे मी छोटीशी अशी कढई घेतली होती मागेत आणि त्याच्यामध्ये पण आधी बनवलेली होत्या भाज्या. तर मी अशी भाजी वांग्याची भरलेली वांगी अशी बनवायला घेतली आणि छान असं सगळं शेंगदाण्याचा कूट, मसाला वगैरे बनवून त्याच्यात छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि थोड्याशाच पाण्यामध्ये ते मी वाफवणार आहे. कारण टिफिनला डब्यावर देताना कसं ऑइली आणि जास्त लिक्विड नसलेलं पाहिजे किंवा रस्सा वगैरे असेल ना तर मग लिकेज होण्याची भीती वाटते. मग त्याच्यामुळे मी सुक्याच भाज्या बहुतेक देत असते तिला डब्याला. तर असं भरलेलं वांगं आणि चपाती अशी माझी होत आहे आणि तिला पण नाश्ता रव्याचा दिला आहे आणि ती नाश्ता करते, तयारी करते. ती केल्यानंतर बाकीची सगळी कामं मी घरातली करत असते. म्हणजे लादी वगैरे पुसणे, बाकीची भरपूर कामं असतात आपल्याला. तर ती सगळी कामं आटपून घेते आणि आज मेन मला म्हणजे कपाट पुन्हा आवरायचं होतं. कपाट किती पण आवरलं ना तरी आपलं कपाट अस्ताव्यस्त होतच राहतं. बघा आता छान असं माझं वांगं, भरलेले वांगं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मातीच्या भांडीत किती छान वाटते, सुंदर दिसायलासुद्धा वाटतं, तितकंच ते चविष्टसुद्धा होतं. हे सगळेजण गेल्यानंतर मी छान लादी वगैरे पुसून घेतली. माझ्याकडे मॉप आहे, पण तरीसुद्धा मी लादी अशी बसूनच पुसते. कारण मी मुद्दाम पुसत असते. ते आपल्या शरीराची हालचाल व्हावी, जेणेकरून आपल्या शरीराची हालचाल झाली तर आपल्यालासुद्धा हलकं वाटतं आणि एनर्जी येते. तर मुद्दामूनच मी अशी लादी पुसत असते बसून.